नमस्कार मंडळी, मी अमृता आणि तुम्ही पाहत आहात अमृताज होम अँड लाईफ. तर आज मी पंढरपूरवरून इथे आलेले आहे घरी. आणि तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जे मी माझ्या देवघरासाठी खरेदी केलेले आहे तेही मी तुम्हाला दाखवणार आहे. तर इकडे मी देवपूजा करत आहे आणि देवपूजा करत करत तुम्हाला दाखवते की मी कोणत्या कोणत्या गोष्टी आणि घेतलेल्या आहेत आणि त्याचा कसा यूज होणार आहे मला तेही मी तुम्हाला दाखवणार आहे. तर इकडे मी देवपूजेला सुरुवात करते. आता हे देव वगैरे मी साईडला काढून घेते देवपूजेसाठी. आता हे माझं जे जुनं वस्त्र आहे ते मी साईडला काढून घेते. आणि तुम्ही बघताय की ते किती छोटं आहे, कारण ते माझं जे पहिलं देवघर होतं त्याच्या साईजचं होतं ते. आणि आता हे नवीन देवघराच्या ह्याला ते फिट होत नव्हतं, त्याच्यामुळं मी ते काढून घेतलं. आता हे सर्वप्रथम मी हे सुपली आणली होती केरभरणी आणि त्याला ब्रश आहे. कारण इथे बघताय तुम्ही की आपण जे देवपूजेला रांगोळी काढतो किंवा फुलांचे जे पाकळ्या वगैरे पडतात ते आपल्याला कपड्याने पुसावं लागतात आणि आपलं कापड खराब होतं. मग कापड न वापरता आपण या सुपलीने हा सगळा कचरा काढू शकतो आणि आपले हात आणि आपलं कापडही खराब होत नाही. आणि बघा किती इझिली आहे आणि ते नंतर आपण इझिली झाडामध्ये वगैरे टाकू शकतो. आणि आता हे आहे कापड. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की मी कोणतं कापड घेते आणि कोणत्या रंगाचं घेते ते मी तुम्हाला दाखवते. तर मी चॉकलेटी कलरचं कापड घेतलेलं आहे. आणि बघा हे किती फिट आणि म्हणजे परफेक्ट मेजरमेंट घेऊन शिवल्यासारखं ते फिट बसलेलं आहे. आणि मला खरं तर येल्लो कलर पाहिजे होता, पण मला तो मिळाला नाही. कारण लाल कलरचे होते तिथं, पण लाल कलर हा देवघरामध्ये वापरू नये असं म्हणतात. कारण लाल कलर हा अग्नीचा रंग असतो, त्याच्यामुळे लाल कलर मी आणला नाही. आणि हा चॉकलेटी मला आता ऑप्शनला पिवळा कलर नव्हता म्हणून मी हा घेऊन आले. पण हा पण छान दिसतोय, कारण देव सगळे उठून दिसत आहेत त्याच्यावरती. आता तुम्ही बघताय. तर तुम्हाला माझं कापड कसं वाटलं हे मला कमेंट करून सांगा. आता हा गोपीचंद आहे, तर गोपीचंद मी लावून घेते. आता गोपीचंद मी सगळ्या देवांना नाही लावत, मी लक्ष्मीला आणि माझी जी अन्नपूर्णा आहे तिच्यासाठी मी हळदी कुंकूच वापरते. कारण गोपीचंद हा सगळ्या देवांना नाही चालत. काही काही देवांना आपण हळदी कुंकू किंवा जो अष्टगंध आहे तो वापरतो. पण मी जो आपला गोपीचंद आहे तो आपला गणपती, बालकृष्ण आणि दत्तगुरूंना आणि स्वामींना आणि जे माझ्याकडे राम लक्ष्मणाची मूर्ती आहे त्यांना लावून घेतला. आणि हे जे छोटे हार आहेत हे हारही मी कालच आणलेले आहेत. 2च आणलेत, कारण बालकृष्णाला आणि गणपतीला आणलेले आहेत. बाकीचे जे आहेत ते फोटो आहेत, त्याच्यामुळे मी या 2 देवांनाच ते हार आणलेले आहेत. आणि बघा कसे छान दिसत आहेत की नाही. आता देवघर पण आणि देव पण किती छान दिसायला लागलेत. आता मी हे आहे, आता हे असं फायनल बघा कापड वगैरे ते आसन किती छान दिसायला लागले. आता मी देवपूजा माझी होत आलेली आहे. दिवा लावून घेते. दिव्यालाही 2 फुलं वाहते आणि साखरेचा नैवेद्य ठेवते. आणि हा माझा कलश आहे. तर कलश हा माझा मार्गशीर्ष महिन्यात ठेवलेलाच आहे. आता देवघरामध्ये कलश असावा असं म्हणतात, कारण कलश हा आपलं जे कुलदैवत आहे त्या देवाचा म्हणून पूजला जातो. त्यासाठी मी हा कुलदैवताचा आपल्या कलश ठेवलेला आहे. इकडे अगरबत्ती लावून घेते आणि धूपही लावून घेते. कारण धूप घरात लावली की आपल्या घरातलं जे वातावरण आहे आणि ते प्रसन्न होतं आणि आपल्या मनालाही खूप छान वाटतं. इकडे छोटीशी रांगोळी काढून घेते. जेव्हा आपण देवघरामध्ये किंवा घराच्या समोर रांगोळी काढतो त्यावेळी त्याच्यावरती हळदी कुंकू व्हावं, कारण ते शास्त्र आहे. आता मलाही त्याच्या पाठीमागं काय शास्त्र आहे हे माहिती नाही खरंच. जर कोणाला माहिती असेल तर तेही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हे मोरपीस आहेत, हेही मी गावाला गेल्यावरती मामांच्या इकडून आणलेले आहेत. मामांचं शेत हे नदीच्या कडेला असल्यामुळे तिथे शेतात खूप मोर येतात आणि त्यांचे मोरपीस सापडतात. मग आपल्याला तिथलेच मी मोरपीस घेऊन आलेले आहे. आणि हा जो हार आहे तो हार
आपल्या पांडुरंगाच्या चरणावरती अर्पण केलेलं आहे. कारण आमच्या इथली एक ताई तिथं पांडुरंगाच्या सेवेसाठी जाते. त्यांनी तो माझ्यासाठी आणला होता आणि त्यांनी येताना मला दिला की तुझ्या नवीन देवघरासाठी आणि तुझ्या पांडुरंगासाठी घेऊन जा म्हणून. तर तो आता पाठीमागच्या मूर्तीला लावणं शक्य नाही म्हणून मी देवघराला समोरच लावलेला आहे. आता समोर लावला तरी होतो पांडुरंगाच्या आणि स्वामींच्या गळ्यात असल्यासारखाच दिसतोय. आता तुम्हाला कसं वाटतं तेही सांगा मला. आणि माझं जे देवघर आहे आणि ज्या मी वस्तू घेतलेल्या आहेत त्याही तुम्हाला कशा वाटल्या ते सांगा. आता मी घंटी वाजवते म्हणजे माझी देवपूजा संपन्न झाली असं त्याचा अर्थ होतो. आता खरंच माझी देवपूजा झालेली आहे आणि तुम्ही बघून घ्या की माझं देवघर आणि देवघराचा शेवटचा कसा म्हणजे फायनल लुक जो आहे तो कसा दिसतोय बघा. आणि तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असतील आणि माझे जर देवाचे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर मला कमेंट करून सांगा. मी देवाचे आणखी व्हिडिओ अपलोड करेन तुम्हाला. आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि माझ्या कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. आणि असेच मी तुम्हाला व्हिडिओ आणखी बनवून माझ्या चॅनलवर अपलोड करेन. मला कमेंट करून नक्की सांगा माझं देवघर कसं आहे. चलो बाय.